समजा एका मोठ्या साम्राज्यात अचानक सत्ता पलट होतोय. एकदम रक्तरंजित राजकारण चाललंय. बापरे. हो ना. हद्दीचे मोठे वाद सुरू आहेत आणि एकमेकांचा अगदी पद्धतशीरपणे काटा काढला जातोय. हे सगळं ऐकून कोणालाही वाटेल की ही एखाद्या खतरनाक ऐतिहासिक वेब सिरीजची किंवा एखाद्या महाकाव्यातल्या राजकारणाची गोष्ट आहे. पण ऐकणाऱ्या मंडळींनो, यार ॲक्च्युली ही एका जंगलातल्या माकडांच्या टोळीची एकदम खरीखुरी गोष्ट आहे. चायला लई भारी. आणि म्हणूनच हा विषय इतका फॅसिनेटिंग आहे. अक्षरवारीच्या आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या पुस्तकात खोलवर शिरून ही सगळी गुंतागुंत समजून घेणार आहोत त्या अफलातून पुस्तकाचं नाव आहे सत्तांतर. आणि याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. चहाचा घोट घेत घेत आपण आज या जंगलाच्या राजकारणात डीप डाईव्ह करणार आहोत. कारण हे पुस्तक म्हणजे काही पंचतंत्र किंवा इसाप नीतीसारखी प्राण्यांची बोलणारी गोड बोधकथा नाहीये. अजिबात नाही. म्हणजे प्राण्यांच्या तोंडी माणसांसारखे संवाद घालून त्यांना शहाणपण शिकवायला लावण्याचा हा प्रकारच नाहीये. हा निसर्गाचा एकदम रॉ, रिअल आणि खरं सांगायचं तर एक गेम चेंजर अभ्यास आहे. ऑनेस्टली सांगायचं तर मी जेव्हा या पुस्तकातला तो एक भयानक प्रसंग वाचला ना, तेव्हा अंगावर लिटरली काटा आला. निसर्ग किती निर्दयी असू शकतो आणि जगण्याची धडपड किती क्रूर असू शकते हे तिथे अगदी प्रकर्षाने जाणवतं. तो मुडा नावाच्या वानराचा प्रसंग म्हणतेस ना तू? हो, मुडाचीच गोष्ट. आता मुडा हा त्या जंगलातल्या एका मोठ्या वानर टोळीचा नायक असतो. म्हणजे एकदम अल्फा मेल. सगळं कसं शांत सुरू असतं, त्याचं त्याच्या हद्दीवर पूर्ण वर्चस्व असतं. आणि अचानक एके दिवशी तरुण नरांची म्हणजे एका बॅचलर ट्रूपची टोळी त्याच्यावर हल्ला करते. वेट, अचानक? हो, ते मुडाला अचानक गाठून जमिनीवर दाबून ठेवतात. ज्याचा कान आधीच्याच एका भांडणात तुटलेला असतो म्हणून त्याला मुडा म्हणतात. त्याचा तो काळाभोर चेहरा अगदी रक्तबंबाळ होतो. सुळे आणि नखं यांचं ते अक्षरशः तांडव असतं तिथे. बापरे. आणि यात सगळ्यात अस्वस्थ करणारं काय वाटतं माहितीये? त्याच्यावर अवलंबून असलेली ती लहान पिल्लं आणि त्या टोळीतल्या माद्या, त्या तिथेच झाडाच्या डहाळ्यांवर बसून थरथर कापत हा सगळा प्रकार बघत राहतात. त्यांना काहीच करता येत नाही. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलो यार हे वाचताना. यार, हा एकदम नेक्स्ट लेवल सीन आहे. म्हणजे बघ ना, सत्ता कशी एका सेकंदात हातातून जाते. जो कालपर्यंत राजा होता, ज्याच्या एका डरकाळीवर जंगल शांत व्हायचं, तो आज मातीत रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. एक्झॅक्टली. मुडाची ती अवस्था वाचताना आपण सुन्न होतो. पण मला एक प्रश्न पडतो की ही तरुण नरांची टोळी अचानक येते कुठून? हां, खूप महत्वाचा पॉइंट आहे. जंगलातल्या वानरांच्या टोळीची एक विशिष्ट रचना असते. जेव्हा एखादं नर पिल्लू वयात यायला लागतं तेव्हा टोळीचा जो मुख्य नायक असतो ना, तो त्या तरुण नराला टोळीतून बाहेर हाकलून देतो. अच्छा, म्हणजे स्वतःच्याच पिल्लाला? हो, हे निसर्गानेच ठरवून दिलेलं असतं, जेणेकरून एकाच रक्ताच्या नात्यात प्रजननाची प्रक्रिया टळावी. मग असे हाकलून दिलेले तरुण नर एकत्र येतात. त्यांची स्वतःची अशी कोणतीही हद्द नसते, त्यांच्याकडे माद्या नसतात, त्यामुळे त्यांच्यात प्रचंड आक्रमकता साठलेली असते. म्हणजे ते कायम संधी शोधत असतात. बरोबर. ते सतत अशा एखाद्या कमकुवत झालेल्या राजाच्या शोधात असतात, ज्याला हरवून ते त्याची सत्ता आणि टोळी काबीज करू शकतील. अरे, हे एक्झॅक्टली आपल्या माणसांसारखंच नाहीये का? कसं काय? म्हणजे प्राण्यांच्या या टेरिटोरियल हद्दीच्या वादाची तुलना थेट आपल्या गावाकडच्या बांधाच्या भांडणांशी करून बघणं. साताऱ्यात किंवा कोणत्याही गावात शेजारच्याने बांधावरची माती जरी कोरली किंवा चुकून दुसऱ्याच्या हद्दीत नांगर नेला तरी कसे राडे होतात. हो ना, कोयते निघतात अक्षरशः. एक्झॅक्टली. किंवा अगदी पुण्यातल्या एखाद्या सोसायटीत स्वतःच्या हक्काच्या पार्किंगच्या जागेवरून जे भयंकर वाद होतात ना, तीच ही माइंडसेट आहे. फक्त माणसांनी कायदे आणि कुंपणं बनवली आहेत. प्राण्यांना कुठलं सिमेंटचं कुंपण नसतं तरी त्यांची हद्द पक्की असते. सो रिलेटेबल यार. कुंपण नसलं तरी प्राण्यांची हद्द त्यांच्या आवाजाने आणि रोजच्या फेऱ्या मारून अस्तित्वाने ठरलेली असते. कुणी बाहेरचा आला की तो घुसखोर ठरतो. म्हणजे आपण जे म्हणतो की जंगलात सगळं कसं शांत आणि निसर्गरम्य असतं, तो फक्त आपला एक रोमॅन्टिक भ्रम आहे. म्हणजे तिथे शांतता नसतेच? अजिबात नाही. जंगलात शांतता नसतेच. ती फक्त दोन संघर्षांमधली एक छोटी सुट्टी असते, इतकंच. जशी जंगलात खाणारी तोंड वाढतात, जमिनीला वाटेकरी वाढतात, तसा संघर्ष पेटतोच. मग मला इथे असा विचार येतोय की बेसिकली आपण माणसं जे पीसफुल लाईफ शोधत असतो, रिटायरमेंट नंतरच्या शांत आयुष्याची स्वप्न बघतो, तो एक भ्रम आहे का? तसंच काहीसं. कारण कॉर्पोरेट जगातल्या ऑफिसमधल्या प्रमोशनच्या शर्यतीत बघना, जोपर्यंत तुम्ही लढत आहात, स्वतःला सिद्ध करत आहात,
तोपर्यंतच तुम्ही टिकून आहात. होय, आणि तिथे थांबलात तर कोणीतरी तुमची जागा घ्यायला टपलेलंच असतं. आणि म्हणूनच या पुस्तकातून आणखी एका भयंकर वास्तवाची जाणीव होते. सत्तेची खुर्ची जेव्हा रिकामी होते तेव्हा निर्माण होणारा पॉवर व्हॅक्यूम आणि त्यातून येणारी अतिमहत्वाकांक्षा. मुडाच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच घडतं. ओहो, लालबुड्याची गोष्ट? अगदी बरोबर. शेजारच्या टोळीचा लालबुडा नावाचा मुख्य वानर अचानक जंगलातून कुठेतरी गायब होतो. आता त्याची टोळी पोरकी होते, त्यांचा नेता नसतो. हे बघून मुडा अतिउत्साहात जाऊन लालबुडाच्या टोळीवर आणि त्याच्या हद्दीवरही ताबा मिळवतो. म्हणजे माणसांच्या इतिहासात जसे राजे लोक शेजारचं राज्य कमकुवत झाल्यावर आक्रमण करून साम्राज्य विस्तार करायचे, तसंच. एक्झॅक्टली. पण इथेच खरी गडबड होते. साम्राज्य खूप वाढल्याने मुडाला आता दोन्ही हद्दींवर प्रत्येक बाजूने लक्ष ठेवणं अशक्य होऊ लागतं. क्षमतेपेक्षा जास्त गोष्टी कंट्रोल करायला जातो, ज्याला इंग्रजीत ओव्हर एक्सटेन्शन म्हणतात, तेव्हा आपण सगळ्यात जास्त वल्नरेबल होतो. हे तर भारीच लॉजिक आहे. म्हणजे जेव्हा आपण क्षमतेपेक्षा जास्त गोष्टी हातात घेतो तेव्हा आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. होय, कारण मुडाचं लक्ष विचलित झालेलं असतं आणि नेमकी हीच संधी साधून ती तरुण नरांची बॅचलर टोळी त्याच्यावर हल्ला करते. जर त्याने आपली मूळ हद्द न सोडता तिथेच लक्ष केंद्रित केलं असतं तर कदाचित तो टिकून राहिला असता. पण थांब यार, मला इथे ना एक मोठा डाऊट येतोय. कसला डाऊट? नाही यार, मला वाटतं ऑथरचा पॉइंट वेगळा होता. म्हणजे तू हे जे सगळं सांगतेस ना, मुडा, लालबुड्या, बोकांडी, ही वानरांची नावं, मला वाटतं की लेखकाने ही वानरांची गोष्ट फक्त एक रूपक म्हणजे सेटायर म्हणून वापरली आहे मानवी राजकारणावर आणि समाजावर टीका करण्यासाठी. अरे काहीतरीच, नीट वाचलं नाहीस पुस्तक. अरे असं कसं? ती नावं बघ ना, लालबुड्या, मुडा, हे सगळं मानवी स्वभावाचं आणि राजकारणी लोकांचं प्रतीक वाटतं मला. माणसांच्या सवयींवरूनच ही नावं दिलेली असणार. ओके, सांग तुझं व्हर्जन. अरे माझं वर्जन नाहीये हे. लेखकाने प्रस्तावनेत स्पष्ट सांगितलं आहे की ही कोणतीही रूपक कथा नाही. त्यांनी नागझिरा आणि ताडोबा अभयारण्यात तासनतास किंबहुना कित्येक महिने बसून वानरांचं सूक्ष्म निरीक्षण करून हे लिहिलंय. अच्छा. हो, नुसतं निरीक्षण नाही तर चार्ल्स मॅकनसारख्या जागतिक दर्जाच्या संशोधकांचे प्रबंध त्यांनी वाचलेत. हा शुद्ध इथॉलॉजिकल अभ्यास आहे. इथोलॉजिकल म्हणजे काय? इथॉलॉजी म्हणजे प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचा वर्तनाचा केलेला शास्त्रीय अभ्यास. माणसांच्या भावना प्राण्यांवर न लादता हे प्युअरली फॅक्च्युअल ऑब्झर्वेशन आहे. आणि तू ज्या नावांबद्दल म्हणतोयस ना, ती प्राण्यांच्या शरीर वैशिष्ट्यांवरून शास्त्रीय पद्धतीने दिली आहेत. म्हणजे सिरियसली, माइंडसेट बदलला हे ऐकून. म्हणजे मी ज्याला मानवी राजकारणावरची टीका समजत होतो, ती खऱ्या अर्थाने जंगलात घडणारी रोजची सत्य परिस्थिती आहे. 100%. निसर्ग इतका मॅथमॅटिकल आणि ब्रुटल असू शकतो हे भयंकर आहे. अरे थांबा, ऐकणाऱ्या मंडळीनो, अजून सबस्क्राईब नाही केला अक्षरवारीला, आत्ताच करा. दर आठवड्याला असेच भारी विषय घेऊन नवीन भाग येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. अशा गप्पा मिस करू नका. तर आपण मुळाच्या पतनाबद्दल बोलत होतो. जेव्हा तो तरुण नरांचा घोळका मुळावर हल्ला करतो तेव्हा तिथे फक्त सुळे आणि नखं चालतात. जो कमकुवत पडला तो संपला. बरोबर. पण मला त्या पुढच्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचंय. जेव्हा मुळा मारला जातो किंवा त्याची सत्ता जाते तेव्हा त्या टोळीतल्या माध्यांचं काय होतं? ज्यांच्यासाठी या सगळा अट्टाहास होता, त्या काय करतात? हा पुस्तकातला सर्वात मोठा आणि डोळे उघडणारा भाग आहे. बोथरी आणि लाजरी सारख्या ज्या वानरी असतात ना, त्या जुन्या राजाशी म्हणजे मुळाशी कोणतीही इमानदारी दाखवत बसत नाहीत. वेट, रिअली? हो, त्या मुळासाठी शोक करत नाहीत. त्या वास्तवाचा अगदी सहज स्वीकार करतात आणि नवीन नायकाशी जुळवून घेतात. पण यार, हे ऐकायला थोडं क्रूर आणि स्वार्थी नाही वाटत? म्हणजे जो कालपर्यंत तुमचा राजा होता त्याला तुम्ही लगेच विसरता? हे माणसाच्या दृष्टीने क्रूर वाटतं, पण जंगलात नीतिमत्ता नसते. तिथे लॉयल्टी या शब्दाला काहीही किंमत नसते. तिथे फक्त सर्व्हायव्हल महत्वाचं असतं. नवीन जो ताकदवान अल्फा मेल आलाय तोच आता टोळीचं रक्षण करू शकतो हे त्या माद्यांना निसर्गतःच समजलेलं असतं. म्हणजे ज्याला आपण सर्कल ऑफ कंट्रोल म्हणतो तेच ना, माझ्या हातात काय आहे आणि मी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं. अगदी तसंच. जंगलात कोणीही आपलं कर्तव्य पार पाडलं म्हणून हक्क मागत नाही. तिथे न्याय अन्याय नसतो.
आपण मानव म्हणून या जंगलाच्या कायद्यातून बाहेर पडलो हे किती महत्वाचं आहे हे यावरून समजतं. खरंच आपण समाज म्हणून राहायला सुरुवात केली, नीतिमत्ता तयार केली, कारण जर आपण या नैसर्गिक कायद्यावर चाललो असतो तर मानवजात कधीच एवढी प्रगत होऊ शकली नसती. हो ना. आणि जंगलात मृत्यूही किती अचानक येतो हे एका प्रसंगात दिसतं. रानकुत्र्यांची म्हणजे ढोलची टोळी एका वानरीवर हल्ला करते. कुत्र्याच्या जबड्यात तिचा गळा अडकतो आणि काही मिनिटातच सगळं संपतं. कालपर्यंत जी जिवंत होती ती आज अन्नाचा घास बनते. बापरे, लिटरली अंगावर काटा आला हे ऐकून. जुनं मोडतं आणि नवीन उभं राहतं. कोणाच्या जाण्याने जंगल थांबत नाही. आणि शेवटी पावसाळा सुरू होतो. सगळीकडे हिरवळ दाटते. नवीन पिल्लू जन्म घेतं. आणि त्या नव्या पिल्लाला बघून पुन्हा तोच विचार येतो की हे पिल्लू मोठं होईल, पुन्हा संघर्ष करेल आणि जंगलात पुन्हा नव्याने सत्तांतर होईल. हे चक्र असंच चालत राहणार. दोस्तांनो, तुमच्या आजूबाजूला किंवा ऑफिसमध्ये असा सत्तांतराचा किंवा हद्दीचा वाद तुम्ही पाहिलाय का? त्यातनं तुम्ही काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगा, कारण शेवटी आपण सगळे कुठे ना कुठे हाच संघर्षाचा एक भाग असतो. एकदम खरंय. आणि जाता जाता ऐकणाऱ्या मंडळींना एक विचार देऊन जातो. माणसाने स्वतःला कितीही प्रगत समजलं तरी संकटाच्या वेळी आपण सगळे आतून अजूनही तेच वानर असतो का, जे फक्त स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करतात? यावर नक्की विचार करा. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. आणि कॉमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.